गेल्या वेळेला आपण ह्या 9व्या अध्यायामधला जो आधी आपला भाग झाला होता तो बराचसा आपण गेल्या वेळेला पाहायला, थोडंसं एक रिवाईज ते केलं. आज आता आपण पुढे जातोय आणि आता हा जो पुढचा भाग आहे ना, म्हणजे मी आज वाचत असताना माझ्या लक्षात आलं की एकदा त्यातली मुख्य कल्पना कळली ना की फार काही समजावून सांगण्यासारखं किंवा त्याचं विस्तार करण्यासारखं असं फार काही नाही आहे. तर आपण एक ज्या मोजक्या त्यातल्या जरुरीच्या अशा ओव्या मला वाटत आहेत त्या आपण पाहणार आहोत आणि त्याचा अर्थ एकदा ते कळलं की त्याचा अर्थ भराभर लागत जाईल. पुढे पुढे तर तसंच जास्त आहे. तर आपण चौथ्या श्लोकाच्या खालच्या ज्या ओव्या आहेत त्या पाहायला सुरुवात केली होती गेल्या वेळेला, बरोबर? पाचवा काय 5 पूर्ण झाले? हां, अमूर्त मूर्ती. अमूर्त मूर्ती कुठल्या ओवीत आहे ते? हां, म्हणजे तेच चौथ्या ओवीच्या चौथ्या श्लोकाच्या खालच्याच ओव्या आहेत त्या. ह्या ज्या ओव्या आहेत आपण एकदा, कारण का त्याला लागून हा पुढचा सगळा भाग आहे त्यामुळे त्या वाचत जाऊ आणि अगदी गेल्या वेळेला सांगितल्याप्रमाणे ते लगेच लक्षात येईल तुमच्या. तर त्या 64व्या ओवीपासूनच मी पाहते. माझे या विस्तारलेपणाचेनी नावे हे जगची नोहे आघवे. म्हणजे प्रश्नच म्हटलं आहे त्यांनी, प्रश्न विचारला की अरे हे जग म्हणजे तरी काय आहे? माझाच विस्तार आहे सगळा, त्यालाच नाव आहे जग, असंच म्हटलेलं आहे, हो की नाही? असा प्रश्न आहे. नोहे आघवे याचा अर्थ तो प्रश्न विचारलेला आहे. जैसे दूध मुराले स्वभावे तरी तेची दही, का बीजची जाहले तरू अथवा भांगारची अलंकारू, तैसा मज एकाचा विस्तारू ते हे जग. म्हणजे जग आणि ईश्वर ह्याचा काय संबंध आहे हे स्पष्ट करतायत. आणि ते करत असताना की जग म्हणजे काही दुसरं काही नाही, माझाच विस्तार हा सगळा आहे. अव्यक्तपणे हे थिजले तेची मग विश्वाकारे बोथी जले, तैसे अमूर्त मूर्ती मिया विस्तारले त्रैलोक्य जाणे. म्हणजे थिजले म्हणजे संकोचलं, कमी झालं, म्हणजे अव्यक्त होतं. हे जग काही वेळेला व्यक्त होतं, काही वेळेला अव्यक्त होतं. त्याला अव्यक्त होण्याला थिजलं म्हटलं आहे. आणि मग जेव्हा ते पुन्हा विस्तारतं त्यावेळेला त्याला वोथी जले, विश्वाकारे वोथी जले म्हणजे पसरलं. तेच जग आहे की जे एकदा संकोच पावले, अव्यक्त झाले आणि मग त्यानंतर पुन्हा व्यक्त झाले. तैसे अमूर्त मूर्ती मिया विस्तारले त्रैलोक्य जाणे. या अमूर्त मूर्तीचा अर्थ मी गेल्या वेळेला सांगितला होता, बरोबर आहे? की अमूर्त, आणि त्याच्याही आधीच्या वेळेला मला वाटतं मी सांगितला होता की अमूर्त मूर्ती असं का म्हटलं की अमूर्त म्हणजे ईश्वर कुठे आहे? आपल्याला काही दिसतोय का? अव्यक्त आहे तो, अमूर्तच आहे तो. आणि त्यांनी हे सगळं जग विस्तारलं म्हणजे हा सगळं जग हा त्याचंच मूर्त स्वरूप आहे, ईश्वराचं मूर्त स्वरूप आहे. म्हणजे जगाकडे आपण दुसऱ्या दृष्टीने पाहायचंच नाही. आणि या सगळ्या विचारांमध्ये आपण पाहत असताना हा एक विचार कायम मनामध्ये राहू दे की हे जे ह्या ठिकाणी गीतेमध्ये सांगितलेलं आहे की जग म्हणजे काय, तर माझा विस्तार म्हणजे ह्याचा अर्थ ह्या प्रत्येक ठिकाणी भगवंत हे अर्जुनाच्या मनावरती बिंबवण्याचा प्रयत्न करतायत की लोकांना जो
दुजेपणा वाटत असतो की ईश्वर वेगळा आपण वेगळे, हा प्राणी वेगळा मी वेगळा, ह्या ज्या दुजा भाव असतो, हे जी द्वैत भावना असते ती चुकीची आहे. आणि म्हणजे अद्वैत ही भावना बरोबर आहे, कारण एकाचाच तो विस्तार आहे आणि त्यामुळे अद्वैत हे त्यामध्ये सांगितलेलं आहे. जसजसं आपण ह्या ओव्या पाहू तसं आपल्या लक्षात येईल की ह्या प्रत्येक ठिकाणी हा विचार मनामध्ये ठेवा. म्हणून मी मुद्दाम सांगते की ह्या प्रत्येक ठिकाणी अद्वैत सांगितलं आहे की काही इथे वेगळं नाही. हा माणूस वेगळा, तो माणूस वेगळा, भारतीय वेगळे आणि अमेरिकन वेगळे आणि कुठल्या देशातले लोक वेगळे, ही जी खरं म्हणजे आज अत्यंत भिन्नताच वाढत चालली आहे. बरोबर आहे. म्हणजे जे आपण एक व्हायला पाहिजे सगळं जग, त्याच्याऐवजी सगळं फुटीरता, म्हणजे आता तर अमेरिकेची निवडणूक आपण पाहिली, फुटीरतावादच आहे की ह्या सगळ्यांना असं वेगळं 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 काढायला की ह्यांना प्रवेश देणार नाही, त्यांना हे करणार नाही, असं करताना प्रत्येक ठिकाणी हा फुटीरतावाद जास्तीत जास्त आज पसरतोय. आणि अशा परिस्थितीत लक्षात घ्या की हे आध्यात्मिक विचार जे आहेत की ज्याच्यामध्ये ऐक्य सांगितलं आहे, ज्याच्यामध्ये समता सांगितले, समभाव सांगितलेला आहे, ते किती महत्त्वाचे आहेत. आणि आपण भारतीय माणसंसुद्धा या विचारांपासून दूर आहोत. म्हणजे परक्या लोकांना तर हे खरं म्हणजे कळलं पाहिजे. जगातल्या अनेक समस्या सुटायला याचा उपयोग होऊ शकेल, पण तिथपर्यंत जायच्याऐवजी आपणच त्यांच्यासारखेच आपलेही विचार आपण करून टाकलेले आहेत. म्हणजे हा आपल्या संस्कृतीतला जो एक चांगला भाग होता अव्यक्त म्हणजे अद्वैत, हे आपण विसरलो आहोत आणि आपण द्वैत ह्या भावनेकडे जास्ती जातो आहोत सध्या. तर त्या सर्व ही मुद्दाम मी आत्ताच ही कल्पना डोळ्यासमोर तुमच्या ठेवते, कारण हे पुढचे सगळे विचार पाहताना हे मनामध्ये सातत्याने असू दे तुमच्या की ह्याच्यामध्ये काय सांगायचं आहे भगवंतांना, की एकच आहे सगळं, तुझा भावच नको, हे तिथे सांगण्याचा प्रयत्न आहे. तर पुढे महदादी देहाते ये अशेषे ही भूते परी माझा ठाई बिंबते जैसे जळी फेण. म्हणजे ह्या ठिकाणी काय म्हटलं आहे की महदादी म्हणजे एकूण पंचमहाभूतं जी आहेत त्या ती पंचमहाभूत निराळे हे सगळे देह, हे सगळी अशेष भूतं म्हणजे भूतमात्र, सर्व प्रकारची भूतमात्र ही जी आहेत ही माझा ठाई बिंबते म्हटलंय. हा जो शब्द आहे ना, म्हणजे गीतेतला अर्थ स्पष्ट करण्यासाठी ज्ञानदेवांनी इतका सुंदर शब्द ह्या ठिकाणी वापरलेला आहे की हे बिंब कसं असतं की प्रतिबिंब असतं ना, म्हणजे तो भास असतो की सूर्य वर आहे, चंद्र वर आहे, पण पाण्यामध्ये कुठेतरी ते प्रतिबिंब पडलेलं असतं. म्हणजे आपल्याला असं वाटतं की अरे सूर्यच असावा असं वाटतं. म्हणजे बिंबणं ह्याचा अर्थ आभास, भास. तर माझ्या ठाई बिंबते असं जे म्हटलेलं आहे याचा अर्थ की सगळी भूतं मात्र ही माझ्यामध्ये आहेत, हा आभास आहे. लक्षात आलं? हा आभास आहे की माझ्यामध्ये सगळी भूतं मात्र आहेत असं नाही, मी सगळा विस्तार मीच आहे. पण ह्याचा अर्थ असा नव्हे की ती सगळी भूतं मात्र माझ्यामध्ये आहेत. प्रत्येकजण आहे, त्यांचं वेगळेपण आहे, त्यांचं माझं स्वरूप म्हणजे ईश्वराचं जे मूळ स्वरूप आहे त्याच्यापेक्षा मानवाचं स्वरूप किंवा भूतमात्रांचं स्वरूप याच्यामध्ये कितीतरी फरक आहे. तर त्यामुळे हा बिंबते शब्द जो आहे ना तो फार महत्त्वाचा आहे की हे खरं नाही, हा आभास आहे, हे या ठिकाणी सांगितले. जैसे जळी फेण म्हणजे फेण ह्याचा अर्थ फेस, ज्या पाण्याला फेस येतो आणि पुढची ओवी त्याला लागू नये. जैसे जळी फेण परी तया फेणा आतू पाहता
जेवी जळ न दिसे पांडुसता, म्हणजे फेस येतो पण त्या फेसामध्ये काही पाणी नसतं. म्हणजे तसंच ही सगळी भूतं मात्र माझाच विस्तार आहे, हे सगळं मान्य आहे, पण त्याच्यामध्ये मी आहे किंवा माझ्यामध्ये ती आहेत, असा भाव तू करून घेऊ नको किंवा कोणी करून घ्यायचा नाही. ना तरी स्वप्नेची अनेकता चेईलिया नोहिजे. चेईलिया म्हणजे जागं झाल्यावर. स्वप्नामध्ये आपल्याला अनेकता ज्याप्रमाणे दिसते की हा माणूस तो माणूस अशी ही सगळी अनेकता, म्हणजे ही आपल्याला जगामध्ये जे अनेकता विविधता आहे ते स्वप्न आहे, हे लक्षात घे तू, असंच या ठिकाणी म्हणायचं आहे. तर ना तरी स्वप्नीची अनेकता चेईलिया नोहिजे, म्हणजे आपल्याला जागृती आली, आपल्याला योग्य ते ज्ञान झालं की मग ही सगळ्या प्रकारची जी विविधता आहे, अनेकता आहे की जी आपल्याला जगामध्ये भासत असते, तो भास आपल्याला त्या जागृतीमुळे नाहीसा होतो. कारण अंधार जाऊन प्रकाश येतो आपल्या बुद्धीमध्ये, आणि त्यामुळे चेईलिया नोहिजे, तो चेईलिया शब्द जो आहे ती जागृती असा त्याचा अर्थ आहे. पण जागृती ह्याचा अर्थच असा की आपल्याला ज्ञान होणं, आपल्याला आपलं अज्ञान दूर होणं, आपलं स्वप्न दूर होणं आणि आपल्याला सत्यस्थिती कळणं, ते चेईलिया नोहिजे. तैसी भूते इये माझा ठाई बिंबती तया माझी मी नाही. म्हणजे पुन्हा ते सांगितलं की माझ्यामध्ये सगळी भूतं आहेत, असं जे एक बिंबती, पुन्हा शब्द तो वापरला आहे की असं जे वाटतं भासमान होतं तर तसं ते नाही, तया माझी त्यांच्यामध्ये मी नाही आहे. म्हणजे कारण ईश्वराचं स्वरूपच किती वेगळं आहे. तो अमर्याद आहे, तो अविनाशी आहे, तो अनंत आहे, त्याला कुठली कालाची मर्यादा नाही, तो निर्गुण निराकार आहे. हे सगळं त्याचं जे काही अनेक प्रकारचं जे सगळं स्वरूप आहे ते आपल्याला कुठे भूतमात्रांमध्ये दिसतं. म्हणजे भूतमात्रांमध्ये ईश्वर आहे असं, म्हणजे ईश्वराचा अंश आपल्यामध्ये आहे ही जी कल्पना आहे ती वेगळी लक्षात घ्या. पण या ठिकाणी जे आपल्याला सांगायचे की एक आपण माणूस म्हणजे हा ईश्वर असं आपण म्हणू शकत नाही, कारण ईश्वराचं जे संपूर्ण स्वरूप आहे ते आपल्याला कोणाही माणसामध्ये दिसू शकत नाही. आणि म्हणून आपण पहा, आता हा 9वा अध्याय पाहतोय. 10व्या अध्यायामध्ये आपल्याला ईश्वराच्या विभूती सांगितल्यात. म्हणजे अगदी अशी काही माणसं किंवा अशा काही गोष्टी असतात की सगळ्यांपेक्षा अत्यंत श्रेष्ठ काही विशिष्ट गुण त्यांच्यामध्ये आहेत की जे सामान्यांमध्ये असूच शकत नाही. आणि आपण असं त्यावेळेला म्हणतो अरे हा तर देवच आहे असं आपण म्हणतो. तर तो देव नव्हे किंवा तो ईश्वर नव्हे, त्या ईश्वराच्या विभूती असतात. म्हणजे काही एक विशिष्ट गुण घेऊन अमर्याद असा तो गुण त्या व्यक्तीमध्ये असतो, त्या ईश्वराच्या विभूती असतात. आता तो 10वा अध्याय आपण नंतर पाहू. आणि मग ह्या ठिकाणी ईश्वर आणि जगत ह्यातला संबंध पाहत मग आपण हळूहळू 10वा आणि मग 11वा अध्याय की जिथे 11व्या अध्यायामध्ये ईश्वराचं खरं विश्वरूप दर्शन या गीतेमध्ये दिलेलं आहे. असं हे क्रमाने आपण जातोय. हा क्रम आपण कायम आपल्या विचारामध्ये ठेवायचा आहे. आता पुढे जाऊया. 5व्या म्हणजे साधारण याच्यातल्या ज्या महत्त्वाचा भाग होता तो आपण पाहिला. 4थ्या अध्यायानंतर 4थ्या श्लोकानंतरच्या ज्या ओव्या आहेत त्यातला महत्त्वाचा भाग पाहिला. आता 5व्या श्लोकानंतरच्या ज्या ओव्या आहेत तिथे आपण जाऊ. तिथे म्हणजे हाच विचार सातत्याने पुढे ठेवलेला आहे. आमचा प्रकृती पहिलीकडील भावो
जरी कल्पने विण लागसी पाहो, तरी मज माझी भूते हेही वावो, जे मी सर्व म्हणूनी. म्हणजे इथे काय म्हटलेलं आहे की आमचा प्रकृती पहिलीकडील भाव, ह्याचा अर्थ असा की माझं, ईश्वर म्हणतोय की माझं खरं स्वरूप म्हणजे प्राकृतिक जीवनामध्ये असलेलं माझं स्वरूप हे खरं स्वरूप नाही, त्याच्या पलीकडे जे विश्वातीत आपल्याला माहिती आहे ना हे, तर हे जे विश्वातीत माझं जे स्वरूप आहे ते माझं स्वरूप जर तुझ्या नीट लक्षात आलं, आणि नीट लक्षात येणं हे म्हणण्यासाठी काय शब्द वापरले, जरी कल्पने वीण लागसी पाहो, ह्याचा अर्थ की मनामध्ये आधीच काहीतरी कल्पना करायच्या, मनामध्ये आधीच काहीतरी तर्क करायचे, आणि त्या तर्कानुसार जर आपण पाहायला लागलो तर आपल्याला आपल्या तर्काप्रमाणे जे योग्य आहे ते वाटतं, पण खरं जे स्वरूप आहे ते आपल्याला कळत नाही. तर म्हणून कल्पने पलीकडील असं म्हटलेलं आहे की किंवा कल्पने वीण म्हटलेलं आहे की स्वतः कुठल्याही कल्पना न करता खरं जे माझं स्वरूप आहे ते जर तू नीट पाहशील, ते समजावून घेशील, तरी मज माझी भूते हेही वावो, जे मी सर्व म्हणूनी, म्हणजे माझ्यामध्ये सर्व भूत आहेत असं हे बरोबर नाही. वावो ह्याचा अर्थ हे खोटं आहे, खोटं आहे, हे असत्य आहे. माझ्यामध्ये सगळी भूतं आहेत असं म्हणणं हे चुकीचं आहे. वावो म्हणजे योग्य नाही, चुकीचं आहे. का चुकीचं आहे की जे मी सर्व म्हणूनी, म्हणजे मीच मुळी सर्व आहे, मीच सर्व आहे. आणि जर आपण असं म्हटलं की मीच सर्व आहे, आणि त्याचबरोबर आपण जर असं म्हटलं की ही सगळी भूतं माझ्यामध्ये आहे, आता सर्व भूतं म्हणजे मीच, आणि ही सर्व भूतं माझ्यामध्ये आहेत असं जर आपण म्हटलं तर त्यात कसा हे होतं पहा, नीट लक्षात घ्या मी काय सांगते ते, की मीच माझ्यामध्ये आहे असं म्हटल्यासारखं होतं की नाही. मीच माझ्यामध्ये, कारण सर्व भूतं म्हणजे मीच, आणि आलं लक्षात. म्हणून तो असं मी सर्वच आहे, ही सगळी भूतं मात्र, ही सगळी सृष्टी म्हणजे मीच आहे. तर त्यामुळे सगळी भूतं माझ्यात आहेत असं म्हणणं बरोबर नाही, कारण मग मीच माझ्यात आहे असं म्हटल्यासारखं, म्हणजे त्या बोलण्याला, त्या वाक्याला काही अर्थ राहत नाही. म्हणून ते वावो आहे, म्हणजे ते अनुचित आहे, ते अयोग्य आहे, ते बरोबर नाही आहे. एरवी संकल्पाची सांजवेळ, नावेक तिमिरे जती बुद्धीचे डोळे, म्हणून अखंडित परिझावळे, भूत भिन्न ऐसे देखे. म्हणजे काय तर एरवी म्हणजे जर आपण कल्पना करत गेलो, जे आधी म्हटलंय ना, जरी कल्पने वीण तू पहा असं म्हटलेलं आहे. आणि त्याच्या उलट आता सांगितलंय की जर तू स्वतःच मनामध्ये कल्पना करत गेला, संकल्प म्हणजे कल्पना, तर तू जर स्वतःमध्ये, आपण जर स्वतःमध्येच काही कल्पना करत गेलो तर त्याला काय म्हटलंय, सांज वेळ म्हटलेलं आहे. सांज वेळ. आता सांज वेळ म्हणण्याचा अर्थच असा की सांज वेळ अशी असते की अंधूक प्रकाश असतो. प्रकाश असतो पण तो अगदी अंधूक असतो, आणि त्यामुळे म्हणजे फरक लक्षात घ्या की अगदीच अंधार असेल तर आपल्याला काहीच दिसत नाही. आपण काय म्हणू की छे काही दिसतच नाही. पूर्ण प्रकाश असेल तर आम्हाला सगळं दिसतंय असं आपण म्हणू. पण सांज वेळ ही अशी आहे की ज्या वेळेला थोडासाच प्रकाश आहे आणि त्यामुळे जे दिसतं ते बरोबरच असतं असं नाही, भास असू शकतो. बरोबर आहे ना. तर तो भास असू शकतो, म्हणून सांज वेळ म्हटलेलं की अंधार तर नाही, उजेडही नाही, पण अंधुक प्रकाश, त्याच्यामध्ये आपल्याला चुकीचं दिसतं, आपल्याला चुकीचं कळतं.
तर म्हणून एरवी संकल्पाची ये सांज वेळे असं म्हटले. म्हणजे तू मनात जर कल्पना करशील तर त्याचं काय होईल, ती सांज वेळेसारखी परिस्थिती असेल की खरी परिस्थिती तुला कळत नाही आहे आणि काहीतरी नाही त्याच गोष्टींना तू बरोबर मानतोयस किंवा हाच ईश्वर आहे असं म्हणतोयस, तर हे सगळं चुकीचं ठरेल. तर एरवी संकल्पाची ये सांज वेळे नावेक तिमिरेजती बुद्धीचे डोळे. म्हणजे काय होतं की सांज वेळेला तिमिर म्हणजे अंधार, बुद्धीचे डोळे तिमिरे म्हणजे अंधकार पसरतो, बुद्धीमध्ये अंधकार पसरायला लागतो. त्या बुद्धीला स्पष्ट काही कळत नाही, त्या बुद्धीला स्पष्ट काही दिसत नाही, म्हणून तिमिरेजती म्हटलं आहे. म्हणजे ते अंधकार झालेला आहे त्या बुद्धीमध्ये. बुद्धीचे डोळे हे अंधारात चाचपडत आहेत. म्हणून अखंडित परिझावळे भूत भिन्न ऐसे देखे. म्हणजे म्हणून अखंडित म्हणजे हे सगळं विश्व आणि मी आणि ही सगळी एकूण सृष्टी, सगळी भूतमात्र हे अखंड एकच आहे, एक आहे. अखंडित परिझावळे भूत भिन्न ऐसे देखे. म्हणजे झावळे याचा अर्थ चुकीचं दृश्य, चुकीचं दृश्य. हां, तर झावळे अखंडित आहे पण ते भूत भिन्न ऐसे देखे. म्हणजे हा माणूस वेगळा, तो माणूस वेगळा, हे प्राणी वेगळे, ते प्राणी वेगळे, अशी आपल्याला भूत भिन्नता दिसत असते. म्हणजे जे खरं अखंडित आहे ते आपल्याला कळत नाही आणि चुकीचं दृश्य आपल्याला दिसतं, कारण बुद्धीचे डोळे अंधारात चाचपडत असतात. तेची संकल्पाची सांज जै लोपे तै अखंडितचे आहे स्वरूपे. म्हणजे ह्याचा अर्थ पहा, संकल्पाची सांज ज्या वेळेला संपते, म्हणजे ह्या ज्या चुकीच्या कल्पना मनामध्ये आहेत त्यावेळेला, त्या ज्या वेळेला संपून जातात, आपण त्या सगळ्या नाहीशा करतो, आपल्या मनामध्ये योग्य ज्ञानाचा प्रकाश पडतो, त्यावेळेला काय होतं, अखंडितची आहे स्वरूपे. माझं स्वरूप अखंड आहे आणि हे सगळं विश्व आणि मी अखंड आहे हे आपल्याला कळतं. जैसे शंका जात खेळ लोपे सापपण माळेचे. म्हणजे आलं ना लक्षात की एखादी माळ पडलेली आहे पण अंधारामध्ये तो साप आहे का काय असं वाटत असतं, पण ज्या वेळेला ही शंका, मनातली ही जी शंका आहे ती ज्या वेळेला लोपते, म्हणजे प्रकाश पडतो आणि त्यामुळे ती माळ आहे कळतं, साप नाही आहे हे कळतं. तर तसं ह्याही बाबतीत होतं की ज्या वेळेला संकल्पाची सांज होऊन जाते, म्हणजे आपल्या मनातल्या कल्पना नाहीशा होतात आणि त्यावेळेला हे सगळं अखंड आहे, हे म्हणजे भूत भिन्नता नाही, भूत मात्र ही एकमेकांपासून वेगळी नाही, ही कल्पना आपल्या मनामध्ये निर्माण होते, ती आपल्याला कळते, म्हणजे बुद्धीमध्ये प्रकाश पडतो. आता हे समजावून सांगताना आणखीन पुढे काही म्हटलेलं आहे. पुढे पहा 74वी ओवी. एरवी तरी भूमी आतुनी स्वयंभू काय घडे या गाडगेयांचे निघती कोंभ, परी ते कुलालमतीचे गर्भ उमटले की. म्हणजे काय भूमीतून, जमिनीतून आपोआप काय घडे गाडगे अशी आपोआप तयार होऊन निघतात का? नाही निघत. तर ते काय असतं, कुलालमतीचे गर्भ. म्हणजे कुलाल म्हणजे कुंभार, कुंभाराच्या बुद्धीचे ते त्याच्यातून निर्माण झालेले, गर्भ म्हटलंय कारण त्याच्या बुद्धीतून निर्माण झालेले ते घडे गाडगे असतात. ते काय आपोआप तयार होत नाही, म्हणजे त्याला कुलालमती आवश्यक आहे, हे ह्या ठिकाणी सांगितलं. म्हणजे
घडे गाडगे, मग ते सगळं वेगळे, ह्याचा आकार वेगळा आहे, त्याचा आकार वेगळा आहे, हे सगळं आपल्याला दिसत असतं. म्हणजे विभिन्नता आपल्याला दिसत असते. पण ती विभिन्नता ही ती ती म्हणजे आपोआप काही निर्माण झालेली नाही आहे. त्या मतीने, त्या कुम्हाराच्या मतीने, त्याच्या बुद्धीने ती निर्माण केलेली आहे. ना तरी अशी वेगवेगळी उदाहरणं दिली आहेत. ना तरी सागरीचं पाणी काय तरंगाची या हाती खाणी, ते अवांतर करणी वारियाची नव्हे. म्हणजे सागराच्या पाण्यामध्ये काय लाटांच्या खाणी आहेत का, की आपल्या येत आहेत लाटा एका पाठोपाठ एक, असं काही आहे का? तर तसं नाही आहे. ते वाऱ्यामुळे त्या लाटा निर्माण झाल्या. म्हणजे ह्या सर्व ठिकाणी पहा, सांगण्याचा हेतू असा आहे की मूळ स्वरूप एकच आहे. तरंग वेगवेगळे येतात पण मूळ स्वरूप पाणी. कुलालमतीने वेगवेगळी मडकी बनवली पण मूळ स्वरूप माती. हां, तर अशा प्रकारे या प्रत्येक उदाहरणामध्ये मूळ स्वरूप काय आहे हे सांगितलं आहे. आणि ते त्याच्याशी ईश्वराची इच्छा ही त्याच्याशी हे केलेलं आहे, तुलना केलेली आहे. पुढे पहा, पाहे पाक कापसाचा पोटी, काय कापडाची होती पेटी, तो वेढी ती याची दिठी कापड जाहाला. आलं लक्षात ना, की कापसाच्या पोटामध्ये काय कापडाची पेटी होती का, की आपोआप आपला कापूस निघाला की त्यातून कापड निर्माण झालं? नाही. आणि मग ज्या वेळेला आपण ते वस्त्र परिधान करतो त्यावेळेला ते कापड झालं, असं थोडंच आहे. ते आपण निर्माण केलेलं आहे. म्हणजे मूळ स्वरूप कापूस असतं, हे आपण लक्षात घ्यायचं. तसंच आणखीन, जरी सोने लेणे होऊनी घडे, तरी तयाचे सोने पण न मोडे. येर अलंकार हे वरचिलीकडे, लेते याचीने चेनी भावे. म्हणजे वरचिलीकडे ह्याचा अर्थ वरवर पाहता. वरवर पाहता म्हणजे सोन्याचे अलंकार होतात. जो अलंकार घालतो त्याला असं वाटतं की अरे ही माझी बांगडी, हे माझं कानातलं, हे माझं गळ्यातलं, हे सगळं म्हणजे त्याला ते सगळी भिन्नता त्या अलंकारांची वाटते. पण खरं म्हणजे काय आहे की ते अलंकार म्हणजे शेवटी म्हणजे अलंकार भिन्न आहेत हे वाटणं, हे घालणाऱ्याचा भाव आहे. अलंकार जो वापरतो त्याचा भाव आहे की मी आज हा दागिना घातलाय, मी आज हा दागिना घातलाय. म्हणजे हा जो भाव आहे हा घालणाऱ्याचा भाव आहे. प्रत्यक्षामध्ये आहे काय? सोनच आहे, सोनच आहे. आता एखादी मधली ओवी गाळू, असेच उदाहरणे सगळी दिले. तर 79 ओवी पहा. तैसी ये निर्मळे माझा स्वरूपी, जो भूत भावना आरोपी, तयासी तयाचा संकल्पी भूता भासू असे. मला वाटतं लक्षात आलं असेल की तैसी ये निर्मळे माझा स्वरूपी, म्हणजे माझं स्वरूप तो म्हणतो की निर्मळ आहे. ते त्याला काही भूतभिन्नता, हे वेगळं ते वेगळं काही नाही आहे. निर्मळ स्वरूप आहे, शुद्ध स्वरूप आहे. आणि भूतभावना जो कोणी त्याला आरोप करतो, म्हणजे हे भूत म्हणजे हा माणूस वेगळा, तो माणूस वेगळा, हा प्राणी वेगळा, हे जे ही भूतभावना म्हणजे भूतभिन्नता, भूतभिन्नतेची भावना, हा जो आरोप केला जातो, म्हणजे असं जे म्हटलं जातं, तो कशामुळे तर तयाचा संकल्पी भूताभासू असे. म्हणजे त्याच्या विचारात, त्याच्या कल्पनेत तो ती भूतभिन्नता असते. प्रत्यक्षामध्ये भूतभिन्नता नसते. पुढे 81 ओवी पाहिली तर असं दिसतं. त्या 81 ओवीमध्ये असं म्हटलं, हे असो. म्हणजे अशी अनेक उदाहरणं मी आता तुला दिली. आणखी एक उदाहरण देतोय की अंगी भरलिया भवंडी, जैसा भोवत दिसती अरडी दरडी, तैशी आपुलिया कल्पना अखंडी गमती भूते.
म्हणजे ज्याप्रमाणे आपण भवंडी याचा अर्थ चक्कर येणं, चक्कर येणं, गोलगोल फिरणं. आपण तर गोलगोल फिरलो किंवा आपल्याला चक्कर आली म्हणून आपण हे झालं तर काय होतं की आजूबाजूच्या सगळ्या अरडी तरडी म्हणजे सगळ्या आजूबाजूच्या वस्तू भिंती सगळं फिरतंय असं आपल्याला दिसतं. म्हणजे तो भास असतो. भिंत काही फिरते का, भिंत आहे त्या ठिकाणीच आहे, तर तो सगळा भास असतो. त्याचप्रमाणे तैशी आपुलिया कल्पना अखंडी गमती भूते, म्हणजे खरं म्हणजे अखंडच सगळं आहे, एकच सगळं आहे, पण आपल्या कल्पनेमुळे भूत भिन्नता भासत असते. आता पुढे जाऊया आपण. 84 ओवी. म्हणोनी परियेसी गा प्रियोत्तमा, यापरी मी विश्वात्मा विश्वेसी विश्वात्मा, जो इया लटकिया भूतग्रामा भाव्यू सदा. ह्याचा अर्थ असा की अर्जुनाला म्हटलंय की प्रियोत्तमा अर्जुना परियेसी, म्हणजे नीट ऐक मी काय सांगतो ते, की हे जे सगळं मी तुला सांगतोय त्याच्यातून हा अर्थ नीट लक्षात घे. मी विश्वेसी विश्वात्मा, म्हणजे या सर्व विश्वाचा मी आत्मा, एकच आत्मा आहे, एकच आत्मा, सर्व विश्वाचा मी एकच आत्मा आहे. ही कल्पना आपण खूप आधीपासून पाहत आलो आहे. आठवतं तुम्हाला की अक्षर पुरुष ही जी कल्पना आपण पाहिलेली होती हीच कल्पना होती की नाही, की अक्षर पुरुष म्हणजे काय, की एकच आत्मा सर्वांमध्ये आहे. हां, कारण एकच परमात्मा सर्व जग झालेला आहे, सर्व विश्व हे एकच तो ईश्वर झालेला आहे. आणि म्हणून यापरी मी विश्वेसी विश्वात्मा, म्हणजे ही इतकी महत्त्वाची आध्यात्मिक कल्पना आहे. लक्षात घ्या, ही एकच आत्मा आहे आणि त्यामुळे भिन्नता ह्या सगळ्या ज्या आपण मानतो त्या चुकीच्या आहेत. कारण आत्मा सगळ्यांचा एकच आहे, खरा विश्वात्मा हा एकच आहे. आणि ही गीतेतली समतेची भावना, एकात्मतेची भावना, ही जी आध्यात्मिक भावना गीतेने सांगितलेली आहे ती इतकी महत्त्वाची आहे की आपल्या सगळ्या, मी हे अनेक वेळा आत्तापर्यंत निरनिराळ्या संदर्भामध्ये सांगितलं की आपण पहा समाजवाद तर काय कम्युनिझम वगैरे हे जे सगळ्या प्रकारे आपण समाजामध्ये समता आणण्याचा प्रयत्न करतो, निरनिराळे कायदे करतो, लोकांवरती निरनिराळ्या प्रकारची बंधनं लादतो, कशाचाही परिणाम होत नाही. कारण माणसाचं मन काही कायद्याने बदलत नाही, माणसाचं मन काही समाजवाद तुम्ही अगदी मोठा पुकारला म्हणून काही माणसाचं मन बदलत नाही. तसं असतं तर रशियासारखा देश की जो साम्यवादाने सगळ्या अनेक राष्ट्रांना एक करण्याचा प्रयत्न रशियाने केलेला आपल्याला माहिती आहे, की जो शेवटी फेल्युअर झाला ना, सगळी राष्ट्र वेगळी झाली. म्हणजे हे कधी टिकत नाही, कारण हे फार वरवरचं असतं. हे जे सगळं आपण करण्याचा प्रयत्न करतो हे फार वरवरचे हे आपले प्रयत्न असतात. अध्यात्म जर आपल्याला कळलं की हे सगळा एकच आत्मा आहे आणि तो एकच आत्मा सर्व विश्वात्मा आहे, सर्वांमध्ये तोच आत्मा आहे, ही भावना जर मनामध्ये दृढ झाली तर खरी समता निर्माण होईल. म्हणजे अध्यात्म हे आज जरुरीचं का आहे लक्षात घ्या, की आपण अनेक प्रकारे समाजातल्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतोय. युद्ध होऊ नये म्हणून ती युनोसारख्या संघटना निर्माण झाल्या, तरी काही लोकांचं काही आतले हे एकमेकांबद्दलचे द्वेष आणि हे संपलेलं नाही. नाही तर आज जे काही जगामध्ये चित्र दिसतं की हा देश उठतो, तिथे लढाया
कुठे दहशतवादी कारवाया, हे जे सगळं चाललेलं आहे ह्याच्यामध्ये कुठेही आपल्याला असं दिसत नाही की लोकांना पटलेलं आहे की सगळी माणसं एकच आहेत. हे कुठेही पटलेलं नाही. पण आपल्या अध्यात्माने ही शिकवण दिलेली आहे आणि ती शिकवण किती महत्त्वाची आहे. तर हे अध्यात्म खरं म्हणजे आजच्या जगामध्ये इतकं महत्त्वाचं आहे. आपण काय म्हणतो, काय अध्यात्म कसलं आणि कुठला धर्म आणि अध्यात्म, कुठे सगळं विज्ञानाकडे लोक चाललेली आहेत आणि काय सगळी प्रगती होते आणि पैसा म्हणजे सगळं. आज पहा अमेरिकेसारख्या देशामध्ये त्यांची जी भांडवलशाही, ज्याला अनियंत्रित म्हणतो अशा प्रकारची जी भांडवलशाही आज अमेरिकेमध्ये आहे, त्याचा परिणाम आज त्या देशामध्ये दिसतोय. इतकी प्रचंड प्रकारचं प्रश्न तिथे आहेत. मी अक्षरशः डोळ्यांनी पाहिलेलं. आणि आत्ता ह्या निवडणुका झाल्या ना, त्यावेळेला त्या निवडणुकांच्या आधी अमेरिकेमध्ये अशी पद्धत आहे की लोकांसमोर हे दोन्ही हे एकत्र येऊन डिबेट त्यांच्यामध्ये होत असतो. आणि तो अक्षरशः पाहण्यासारखा होता यावेळेला की म्हणजे आत्तापर्यंतचे मी अनेक निवडणुकांच्या वेळचे मी पाहिलेले डिबेट्स, आणि ह्या वेळेचा डिबेट म्हणजे अक्षरशः असं वाटायचं की टी व्ही बंद करावा, की अरे आमच्या पक्षाचे धोरणं काय आहे, आम्ही काय करणार आहोत वगैरे, ह्याचा विसरच पडल्यासारखं झालं होतं. आणि फक्त काय की ह्यांनी अनैतिक वर्तन किती केलं आणि त्यांनी अनैतिक वर्तन किती केलं ह्याची चर्चा त्या ठिकाणी चाललेली होती. आणि इतकं म्हणजे गलिच्छ वाटत होतं की खरोखर असं वाटत होतं की हे सगळं कुठे चाललं आहे कोण जाणे. तर हे केवळ अशा गोष्टींनी ह्या गोष्टी बदलणाऱ्या नाही आहेत. आज खरोखर जगाला अध्यात्माची गरज आहे. आणि आपल्यासारखा देश की जिथे हे आहे, खरं म्हणजे आपलं जीवन हे फार पूर्वीपासून आध्यात्मिक जीवन आहे आणि ते आपण बाजूला सारतोय आणि आपण अमेरिकेच्या मागे 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 चाललेलो आहोत. कुठे आपण चुकतो आहोत याचा खरोखर आज विचार करण्यासारखी परिस्थिती आहे. तर हे अध्यात्म हे आपण जितकं आपण गीतेतली समता आणि एकत्वाची भावना आपण जितकी आपण लक्षात घेऊ ना, तितकं आपल्याला हे लक्षात येतं की आपल्याला ह्याची गरज आहे. हे कळलं पाहिजे की एकच परमात्मा आहे. आणि कोणाचा, ख्रिश्चनांचा तो गॉड आणि यांचा अल्ला आणि आपला कोण ब्रह्म, कोणी वेगळं नाही, एकच शक्ती आहे आणि तीच तोच विश्वात्मा आहे. सगळ्या विश्वाचा आत्मामुळे तोच आहे. तर ही कुठून आली भूतभिन्नता? कशाला आपण एकमेकांना वेगळं 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 मानायचं? आपल्या देशात आपण एकमेकांना वेगळं मानतो. दक्षिणी उत्तरेतली माणसं, दक्षिणेतली माणसं, सगळे काय म्हणजे इतकं प्रचंड सगळं झालेलं आहे तिथे. म्हणून मी हा विचार पहिल्यापासून तुमच्या डोळ्यासमोर ठेवते की हा विचार मनामध्ये असू दे हे सगळे पाहत असताना. आता पुढे जाऊया. यापरी मी विश्वेसी विश्वात्मा जो इया लटकिया भूतग्रामा भाव्यू स्वदा. म्हणजे लटक ह्याचा अर्थच खोटं. ह्या लटक्या भूत समुदायाचा म्हणजे हा भूत समुदाय वेगळा, तो भूत समुदाय वेगळा असं जे आपण मानतो, ते ह्या सगळ्याचा खरं म्हणजे एकच आधार आहे आणि तो म्हणजे हा विश्वात्मा, एकच परमात्मा हा सगळ्याचा आधार आहे. आणि तो आधार कसा आहे हे किती सुंदर शब्दामध्ये ज्ञानदेवांनी सांगितले. पहा, रश्मीचेनी आधारे जैसे नवतेची मृगजळ आभासे, माझा ठाई भूत जात तैसे आणि मातेही भावले. म्हणजे रश्मीचेनी आधारे जैसे नवतेची मृगजळ आभासे, म्हणजे रश्मी याचा अर्थ सूर्यकिरण. सूर्यकिरणाचा आधार आहे म्हणून मृगजळ दिसतं. सूर्यकिरणं गेली की मृगजळ दिसतच नाही. म्हणजे तो आधार म्हणजे मृगजळ हा जसा आभास आहे
मृगजळ हा जसा आभास आहे तसं माझ्या ठाई भूत तैसे आणि मातेही भाऊ. म्हणजे माझ्यामध्ये भूतांची कल्पना करणं आणि मी भूतांमध्ये आहे अशा प्रकारच्या कल्पना करणं हे सगळे भास आहे माझ्या आधाराने. म्हणजे या ठिकाणी काय म्हटलं आहे, जसा सूर्यकिरणांचा आधार मृगजळाला असतो तसा या सगळ्या जगाला माझा आधार आहे, माझा आधार आहे. म्हणजे माझा म्हणून हे उदाहरण महत्त्वाचं लक्षात घ्यायचं की हा आधार आहे आणि तो आधार आहे ही कल्पना पुढे आणखीन नंतर जास्त स्पष्ट झालेली आहे. पण ह्या ठिकाणी त्याची नुकतीच सुरुवात आहे म्हणून फक्त आपण इथेच हा विचार थांबूया, पुढे हे अधिक स्पष्ट होईल. मी ये परीचा भूत भावनू परी सर्व भूतांशी अभिन्नू. म्हणजे मी अशा प्रकारचा भूतांचा आधार आहे. जसा सूर्यकिरण हा मृगजळाचा जसा आधार तसा सगळ्या भूतांचा किंवा भूतभिन्नतेचा मी आधार आहे. पण मी सर्व भूतांशी अभिन्नू म्हणजे मी वेगळा नाही आहे, मी त्यांच्यातच आहे. कारण मी म्हणजेच हे जग, हे सगळं जग म्हणजे माझा विस्तार हे आधीपासून सांगितलेलं आहे. जैसी प्रभा आणि भानू एकचिते. प्रभा म्हणजे सूर्याचं तेज आणि सूर्य हे एकच आहे, ते काही वेगळं नाही. तसं हे सगळं जग आणि मी हे एकच आहे. पण फक्त असं म्हणता येत नाही की माझ्यामध्ये ते आहे आणि त्यांच्यामध्ये मी आहे, असं म्हणता येत नाही. मग काय म्हणता येतं, तर पुढे त्यांनी म्हटले, हा आमुचा ऐश्वर्य योगू तुवा देखिला की चांगू. आता सांगे काही एथ लागू भूतभेदाचा असे. म्हणजे हे जे सगळं जग आहे की ज्याच्यामध्ये भूतभिन्नता वाटते आपल्याला, हे जे सगळं जग आहे विविधतेने भरलेलं, अनेकतेने भरलेलं हे जे सगळं जग आहे ते काय आहे, आमचा ऐश्वर्य योग आहे म्हटलं. ईश्वर म्हणतो की माझं ऐश्वर्य आहे, माझं ऐश्वर्य. जसं सूर्याचं ऐश्वर्य त्याचं तेज, हे सूर्याचं जसं ऐश्वर्य तसं हे सगळं जगत म्हणजे माझं ऐश्वर्य आहे असं म्हटलेलं आहे. आणि ऐश्वर्य योग असा शब्द वापरला आहे पहा. म्हणजे नुसतं ऐश्वर्य म्हटलेलं नाही, योग हाही शब्द आहे तिथे. म्हणजे त्यामध्ये जगत आणि ईश्वर यामध्ये योग आहे, संबंध आहे, ते एकमेकांशी संबंधित आहेत हेही त्या ठिकाणी सांगितलं की हा माझा ऐश्वर्य योग म्हटलं आहे. नुसतं ऐश्वर्य म्हणून सोडलेलं नाही, योग म्हटलं आहे. त्या शब्दामध्ये हा भाव आहे की मी आणि हे सगळं विश्व जोडलेले आहे, एकमेकांशी योग साधलेला आहे, असं हे ऐश्वर्य आहे माझं. आणि पहा या ठिकाणी हा नुसतंच भगवंत म्हणतोय की हा माझा ऐश्वर्य योग आहे असं नुसतंच म्हटलेलं आहे की हे सगळं जे अनेकतेने भरलेलं जग हे माझा ऐश्वर्य योग आहे. या दृष्टीने अर्जुना तू जगाकडे पहा असं तो अर्जुनाला सांगतोय या ठिकाणी. हेच 11व्या अध्यायामध्ये सगळं स्पष्ट त्याला व्हावं म्हणून विश्वरूप दर्शन त्याला दिलं. हे सगळं विश्व म्हणजे मीच आहे हे त्याला स्पष्ट करण्यासाठी इथे फक्त ऐश्वर्य हे माझं ऐश्वर्य आहे इतकंच म्हटलं. आणि तिथेही हा शब्द येतो, 11व्या अध्यायातही हा शब्द येतो ऐश्वर्य, हे माझं सगळं ऐश्वर्य आहे म्हणतो भगवंत. आणि ह्या ठिकाणी नुसती कल्पना मांडली आहे आणि 11व्या अध्यायामध्ये ते अधिक अर्जुनाला पटावं म्हणून शेवटी विश्वरूप दर्शन की जे त्यांनी इतर कोणालाही दिलं नाही, त्याच्या स्वतःच्या मातेलाही पूर्ण ईश्वरूप दर्शन त्यांनी दिलं नाही, ते त्यांनी अर्जुनाला दिलं.
आणि पुढे आता कसं म्हटलंय की हा आमूचा ऐश्वर्य योगू तुवा देखिला की चांगू. म्हणजे विचारलाय प्रश्न, तुला कळलं ना अर्जुना, तुला नीट कळलं ना चांगू, म्हणजे तुला नीट कळलं ना मी काय सांगतोय ते, हा सगळं हे जग म्हणजे माझं ऐश्वर्य आहे, हे तुला नीट कळलं ना चांगू, म्हणजे नीट तुला कळलं की नाही. आता सांगे, आता अर्जुना तुम्हाला सांग, आता सांगे काही एथ लागू भूतभेदाचा असे. आहे का भूतभिन्नता? सांग बरं मला. हा माझंच सगळं ऐश्वर्य आहे, माझाच सगळा विस्तार आहे, मग आहे कुठे भूतभिन्नता? सांग बरं मला. म्हणजे आधी सांगायचं आणि मग प्रश्न विचारायचा, तसं केलेलं आहे की भूतभेद आहे कुठे सांग बरं. या लागी मजपासून भूते आने नवती हे निरुते आणि भूता वेगळी या माते कहीच न मनी हो. म्हणजे आता तू नीट लक्षात घे अर्जुना की या लागी म्हणजे म्हणून मजपासून भूते म्हणजे माझ्यापासून भूत ही काही आने नवती म्हणजे वेगळी नाही, वेगळी नाही. आने याचा अर्थ वेगळी, आने नवती ती माझ्यापासून वेगळी नाही, मी म्हणजेच हे सगळं जग. हे निरुते म्हणजे हे तुला स्पष्ट कळू दे, स्पष्ट कळू दे, निश्चित कळू दे. निरुते याचा अर्थ निश्चित किंवा स्पष्ट, तर निश्चितपणे तुझ्या मनामध्ये हे स्पष्ट होऊ दे. आणि भूता वेगळी या माते कहीच न मनी हो. भूतान ह्या सगळ्या भूत मात्रांपेक्षा मी सुद्धा वेगळा आहे असं कहीच न मनी हो. म्हणजे कधीही मनात आणू नकोस. कहीच न मनी हो म्हणजे तू कधीही मनात आणू नकोस की ह्यांच्यापेक्षा मी वेगळा आहे, हे कधीच तू मनात आणू नको. म्हणजे माझ्यापासून ही भिन्न नाहीत आणि त्यांच्यापासून मी भिन्न नाही, हे तुझ्या मनामध्ये सातत्याने राहू दे असं म्हटलेलं आहे. पुढच्या थोड्या 6व्या श्लोकानंतरच्या थोड्या ओळ्या होते म्हणजे कारण त्याच्या पुढे थोडा वेगळा विचार आहे म्हणून एवढं संपू आणि आज थांबू. पै गगन जेवढे जैसे पवनु गगनी तेवढाचे असे सहजे हलविली या वेगळा दिसे एरवी गगन तेची तो. आलं लक्षात की गगन जेवढं आहे तेवढंच हवा आहे तिथे, तेवढाच वारा आहे तिथे, पण आपल्याला कुठे कळतो हालवली म्हणजे आपण जरा हलवलं मग कळतं वारा आहे, हवा आहे, हे आपल्याला तेव्हा कळतं, एरवी आपल्याला त्याची जाणीवही होत नाही. म्हणजे हे पै गगन जेवढे जैसे पवनु गगनी तेवढाचे असे सहजे हालविली या वेगळा दिसे एरवी गगन तेची तो. म्हणजे हा जो शेवटचा भाग आहे की ही सगळी माणसं, ही सगळी भूत मात्र म्हणजे ईश्वरच आहे, मीच आहे असं म्हटलंय. जसं की ती वेगळी हा केवळ भास वाटतो आपल्याला, हलवल्यावर जसं आपल्याला हवा आहे असं कळतं, तसाच हा ही भूत भिन्नता हा केवळ भास आहे. एरवी गगन तेची तो. तैसे भूत जात माझा ठाई कल्पिजे तरी आभासे काही निर्विकल्पी तरी नाही तेथ मीच मी आघवे. म्हणजे भूत जात माझ्या ठाई कल्पिजे तरी आभासे म्हणजे हा आभास आहे की सगळी माझ्यामध्ये आहे. आता ही कल्पना स्पष्ट झाली आहे त्यामुळे मी पुन्हा आणखीन स्पष्टीकरण करत नाही. हा सगळा आभास आहे. आणि निर्विकल्पी म्हणजे एकदा का मनातला हा चुकीचा विचार नाहीसा झाला, निर्विकल्प आपण झालो, मनातला चुकीचा विचार ज्या वेळेला नाहीसा होतो त्यावेळेला आपल्याला कळतं की हे सगळं जग म्हणजे काय, तेथ मीच मी आगवे. हां म्हणजे मीच सर्वत्र आहे
मीच हा जग म्हणजे माझाच विस्तार आहे. म्हणून नाही आणि असे हे कल्पनेचेनीच सौरसे, जे कल्पना लोपे भ्रंशे आणि कल्पने सवे होय. आलं किती सोपं आहे पहा, की कल्पना केली की तर आपल्याला वाटतं की हे सगळं वेगवेगळं आहे. म्हणजे ह्या सगळा कल्पनेमुळे निर्माण होणारा, आपल्या विचारांमुळे निर्माण होणारा हा सगळा भाग आहे. ती कल्पना नाहीशी झाली, कल्पना लोपे भ्रंशे आणि कल्पने सवे होय. म्हणजे कल्पना असली की ते होय वाटतं, हे सगळं भूतभिन्नता वाटते, आणि ती कल्पना नाहीशी झाली की सगळं एकच आहे हे कळतं. आता पुढे मधले एखादी ओवी सोडून 93 ओवी पहा. ऐसी प्रतिती बोध सागरी तू आपणे यात कल्लोळ एक करी, मग जवळ पाहसी चराचरी तव तूची आहासी. हे फार सुंदर सांगितले अर्जुनाला की हा प्रतिती बोध, प्रतिती म्हणजे हा अनुभव, हा अनुभवाचा बोध, हा हे तुला म्हणजे नीट कळणं, अनुभवाचा बोध, की तुला हा अनुभव येऊ दे, तुला हे सगळं नीट कळू दे. आणि काय म्हटलं, हा प्रतिती बोध सागरी, म्हणजे त्याला उपमा दिली आहे की ह्या बोधाचा जणू काही एक सागर आहे, आणि त्या तू आपण या ते कल्लोळ एक करी. कल्लोळ म्हणजे एक लाट, त्या सागरातली एक लाट स्वतःला बनव. हां, प्रतिती बोधाच्या म्हणजे ह्याचा साधा अर्थ काय, काव्य आहे ना, हे काव्य आहे म्हणून हे अशा प्रकारे मांडलेलं आहे. पण साधा अर्थ आपण केला तर तू अर्जुना तू नीट विचार कर आणि मग तुला कळेल. काय कळेल, पहासी चराचरी तव तूची आहासी, ह्या सगळ्या चराचरामध्ये तूच आहेस हे तुला कळेल. जसं, कारण एकच आहे, सगळी भूतभिन्नता ही कल्पना आहे हे तुला कळेल, आणि त्यामुळे सर्व चराचरामध्ये तू स्वतःला पाहशील. या जाणण्याचा चेवो तुझा आला ना म्हणती देव. म्हणजे जाणण्याचा चेवो ह्याचा अर्थ ह्या जाणीवेची जागृती. चेवो म्हणजे जागृत होणं. चेव हा शब्द येऊन गेला आपल्याला अनेक वेळेला. जाणण्याचाच चेवो ह्याचा अर्थ हे एकदा तुला समजलं, साध्या शब्दामध्ये म्हणजे एकदा तुला हे समजलं, तुझं आला ना म्हणजे तुला कळलं ना, पुन्हा विचारताय तुला कळलं ना असं पुन्हा विचारताय. आणि मग तुला कळलं असेल तर आता तरी आता द्वैत स्वप्न वाहो झाले की ना. पुन्हा प्रश्न आहे की द्वैत स्वप्न म्हणजे हे स्वप्न होतं, द्वैताचं हे सगळं स्वप्न होतं, हा वेगळा तो वेगळा, हे सगळं खोटा आभास होता, हे खोटं होतं. वावो म्हणजे ते सगळं खोटं होतं, चुकीचं होतं, हे तुला आता कळलं ना. झाले की ना, पुन्हा प्रश्न विचारलाय म्हणजे तुला कळलं की नाही. आणि मग पुढे म्हटलंय तरी पुढती, म्हणजे आता समजा तुला कळलं, जसं आपल्या वर्गात होतं ना की इथे सांगितलं की कळतं नंतर जातं, तसंच इथे म्हटलेलं आहे की त्यांनी म्हटलंय तरी पुढती जरी विपाये बुद्धीसी कल्पनेची झोप ये तरी अभेदू बोध जाये जई स्वप्नी पडिजे. म्हणजे कदाचित पुढे असं होऊ शकेल की विपाय म्हणजे असं काहीतरी चुकीचं होऊ शकेल की बुद्धीसी कल्पनेची झोप ये, म्हणजे त्या बुद्धीमध्ये पुन्हा ती कल्पना, भूतभेदाची कल्पना पुन्हा तुझ्या बुद्धीमध्ये येईल. झोप म्हणजे जी जागृती आली आहे ती जागृती जाईल आणि पुन्हा तू निद्रिस्त होशील, तर तुला तुझ्या बुद्धीला पुन्हा कल्पनेची झोप येऊ शकेल. आणि मग हा अभेदू बोध जाये,
जे स्वप्नी पडी जे म्हणजे म्हणजे तू जर अशा त्या स्वप्नामध्ये त्या निद्रेमध्ये राहिलास तर हा जो अभेद बोध झालेला आहे तुला, मी जे आता सांगितलं आहे आणि तुला आता समजलं आहे, हे सगळं तुझं निघून जाईल. म्हणून निद्रेची वाट मोडे म्हणून निद्रेची वाट मोडे, निखळ उद्बोधाची आपण पे घडे. म्हणून इथपर्यंतच खरा तो विचार आहे की म्हणून अशी निद्रा स्वतःला लागायलाच देऊ नकोस की ज्याच्यामध्ये हा जो बोध आता तुला झाला आहे तो पुन्हा नाहीसा होईल. अशी निद्राच तुला येऊ नये, म्हणजे मग ते चुकीचं स्वप्नही तुझ्या समोर येणार नाही, भूतभिन्नता तुला पुन्हा कधी वाटणार नाही. आणि निखळ उद्बोधाची आपण पे घडे, म्हणजे कायम तुला जागृती, उद्बोध म्हणजे त्या बोधाची जागृती कायम राहू दे. ही अशी निद्रा पुन्हा तुला येऊच नाही. आता त्याच्या पुढचा जो विचार आहे ना तो पुढच्या ह्या वाक्यामध्ये सुरू होतो, पण मी तिथेच आज थांबणार आहे. तेवढं वाक्य फक्त आज स्पष्ट करते, कारण ते ह्या 6व्या श्लोकानंतरच्या ओव्यांमध्ये ते आलं आहे. ऐसे वर्म जे आहे पुढे ते दावो आता, तरी धनुर्धरा धैर्या, निके अवधान देई बा धनंजया, पै सर्व भूता ते माया, करी हरी गा. हे करी आणि हरी हे दोन शब्द आहेत, लक्षात घ्या. मध्ये अगदी अशी एक रेख मारून ठेवा. करी हरी एकत्र वाचू नका, हे दोन वेगळे शब्द आहेत, अगदी परस्पर विरोधी आहेत. आणि त्यांनी काय म्हटले, म्हणजे जो आता पुढे तो विचार ते मांडणार आहे तो आपण पुढच्या वेळेला पाहू. पण हे जे वर्म म्हणजे हे जे पुढे तुला मला जे सांगायचं आहे ह्याच्याही पुढे आणखी महत्त्वाचे काही गोष्टी मला तुला ज्या सांगायच्या आहेत ते आता मी तुला सांगणार आहे. म्हणतात तरी धनुर्धरा धैर्या, त्याला धैर्यच म्हटलं आहे, अर्जुनाला धैर्य म्हटलेलं आहे. धैर्या, निके अवधान देई बा धनंजया, पूर्ण लक्ष दे मी जे काय सांगतोय ते. पै सर्व भूता ते माया, माया हा शब्द आला आहे बघा इथे. माया म्हणजे माया म्हणजेच प्रकृती. माया शब्द गेलाय, आपण आठवतो तुम्हाला माया नदी संबंध आपण तो केवढा तरी एक अध्यायामध्ये तो भाग पाहिलेला आहे. तर त्या सर्व भूता ते माया म्हणजे प्रकृती. ह्या आपल्या वेदांतामध्ये हे दोन शब्द आलेले आहेत, एक आहे माया आणि एक आहे प्रकृती. हे दोन्ही समानार्थी घेता येतात, पण त्याच्यामध्ये जो फरकच पाहायचा असेल तर तो फरक असा आहे की माया म्हणजे वेदांतानुसार माया हा शब्द अशा ठिकाणी वापरला जातो की जिथे ईश्वराची माया म्हणजे ईश्वराची सुप्त जी ज्ञानशक्ती आहे त्याला माया म्हणतात. आलं लक्षात? ईश्वराची जी खरी ज्ञानशक्ती आहे त्याला माया म्हणतात. आणि ती ज्ञानशक्ती जेव्हा प्रत्यक्षात अस्तित्वात येते त्यावेळेला ती प्रकृती बनते. फरक लक्षात आला? माया म्हणजे ईश्वराची ज्ञानशक्ती, म्हणजे ईश्वर सगळं जग निर्माण करू शकतो त्या ज्ञानशक्तीमुळे. तर ती ज्ञानशक्ती ही त्याची माया, ईश्वराची माया. पण ती माया ज्या वेळेला प्रत्यक्षात अस्तित्वात येते, प्रकट होते, म्हणजेच जग अस्तित्वात येतं, त्यावेळेला त्याला प्रकृती असं म्हणतात. म्हणजे वेदांतामध्ये दोन्ही शब्द आहेत, एका अर्थाने वापरले तरी चालतात, पण त्यामध्ये जो फरक आहे तो मी सांगितला. आणि तिथे म्हटलं आहे की ही जी माया आहे ईश्वराची ती करी आणि हरी म्हणजे सगळं जग निर्माण करते आणि सगळं जग करी आणि हरी. म्हणून मी मुद्दाम सांगितलं की हे दोन वेगळे शब्द आहेत, परस्पर विरोधी आहेत. म्हणजे सगळा जग निर्माण करणं आणि सगळ्या जगाचा संहार करणं हे दोन्ही ती करते.
आता तो पुढचा भाग पुढच्या वेळेला आपण पाहू. आज इथे थांबू. पसायला साधा नाही आहे आणि जे कोणी ह्याला येणार आहे